पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही। गावच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। बाबाराजे देशमुख पूर्वीपासून मोहिते पाटील कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे मोहिते पाटील जातील तिकडे त्यांच्यासोबत असायचे। परंतु गेल्या वर्षभरापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात गुप्त चर्चा होत होती। परंतु काल पुढील राजकीय दिशा ठरवण्याबाबत विचारविनिमय बैठकीत बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की गावच्या विकासासाठी मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय तुम्हा सर्वांना विचारून घेत आहे। कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी मी भाजपमध्ये जात नसून फक्त आणि फक्त नातेपुते गावचा विकास व गावासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे। गेली 10-12 वर्षात भाजपने विकासाचे काम केले असून त्या माध्यमातून नातेपुतेसाठी MIDC आणण्याचा प्रयत्न करू। मला अनेक पक्षाचे निमंत्रण होते, परंतु मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष NK साळवे, सुजयसिंह माने पाटील, किशोर पलंगे, सतीश सपकाळ, प्रकाश साळवे, बशीर काजी, अभिजित वाळकेसर, प्राध्यापक पिसेसर, महेश शेटे, ॲडव्होकेट शिवाजी पिसाळ, धनंजय भोसले, राहुल पद्मन, अनिल माने, सागर इंगवले यांनी बाबाराजे देशमुख यांच्या समर्थनार्थ मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, रणवीर देशमुख, मित्र परिवार यांनी केले। या प्रसंगी नातेपुते आणि परिसरातील बाबाराजे देशमुख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विचारलं नाही आणि 1 कोटी रुपयाचा निधी दिला, पण पुन्हा मला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची लाईन अशी आहे की स्थानिक नेत्याला विचारल्याशिवाय कुठल्या प्रकारचा निधी मंत्रीच काय मुख्यमंत्री सुद्धा देऊ शकत नाहीत, अशी ती लाईन आहे। आणि त्या लाईन प्रमाणे तुम्हाला चेहरा मोहरा